मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. जाधवरताई आणि दिगंबर ठाकूर आणि एक आहेत ना वनिता घोगरे, त्यांचे सर्व सहकारी आणि माझे मित्र सुधाभाई चव्हाण यांच्या पत्नी आपल्या सुलेखाताई चव्हाण, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या विभागातील जगदाळे साहेबांवर, सुधाभाईंवर प्रेम करणारे सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज मी हनुमंत जगदाळे साहेबांचं बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेले अनेक वर्ष त्यांनी या लोकमान्य नगर भागात काम केलं. मला वाटतं जवळपास 40-50 वर्ष ते राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करतायत. एक अनुभवी नेतृत्व म्हणून, एक अनुभवी पदाधिकारी, कार्यकर्ता, नेता म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं. खरं म्हणजे आज नजर पोहोचत नाही इथपर्यंत लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. हीच तुमच्या कामाची पोचपावती आहे. शेवटी राजकारणामध्ये फक्त निवडून येणं एवढ्यापुरतं राजकारण मर्यादित नसतं. निवडणुका असू द्या नसू द्या, जेव्हा जेव्हा आपला नागरिक, आपला मतदार अडचणीत असतो, संकटात असतो आणि त्यावेळेस त्याला मदतीची आवश्यकता असते आणि अशा वेळेस सुखामध्ये, आनंदात तर सगळेच उपस्थित असतात. परंतु जेव्हा माणूस अडचणीत असतो तेव्हा धावून येणारा खऱ्या अर्थाने त्याचा मित्र असतो, त्याचा सहकारी असतो. जगदाळे साहेब आपले फटाके आपले आहेत का दुसरे कोणीतरी लावले? एकदा बाण सुटला की थांबत नाही. आपण आपल्या, मला वाटतं ते थांबत नाही वाटतं. आपण मगाशी आपल्या भाषणात सांगितलं की आपण चारी बाजूनी शिवसेना होती आणि आपलं लोकमान्य नगर ह्यामध्ये होतं. खरं आहे ते. आपली तटबंदी एवढी मजबूत होती, खऱ्या अर्थाने त्याचं चित्र आज या ठिकाणी आपल्या समोर पाहायला मिळतंय. आणि म्हणून
आज तुमचे सगळे जुने सहकारी इकडे आहेत. देवराम नाना आहेत, इकडे अशोक राहुल आहेत. मगाशी आपण म्हणालात हे सगळे माझे जुने मित्र आज मला भेटताय. काळाची पावलं ओळखून काळ आणि वेळ आणि योग असल्याशिवाय सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत मनात असल्या तरी. आणि अचूकपणे राजकारणामध्ये जेव्हा आपण काळ वेळ पाहतो आणि जेव्हा वैयक्तिक स्वार्थ नसतो, फक्त जनतेचं हित, आपण ज्या भागात राहतो त्या भागाचा विकास, हे जेव्हा मनामध्ये असतं त्याच वेळेस अशा प्रकारचा चांगला निर्णय होऊ शकतो. आणि तो आज तुम्ही घेतलात, त्याबद्दल मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मी आज मुख्यमंत्री म्हणून या व्यासपीठावर आपल्यासमोर उभा आहे. परंतु आपल्या सगळ्यांना माहित आहे, या ठाण्याने मला प्रेम दिलं. या ठाण्याचा विकास धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरू केला. दिघे साहेब जेव्हा या ठाण्यामध्ये, या शहरामध्ये, या शहराचा विकास झाला पाहिजे, आपल्या ठाणेकरांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, या भावनेने ठाण्यात काम करत होते. मला आठवतंय, तुम्ही जरी वेगळ्या पक्षात असलात, प्रतापजी तर आता सहकारी आहेत, देवराम नाना देखील इकडे आहेत, परंतु वेगळ्या पक्षात जरी तुम्ही होतात तरी सुद्धा आनंद दिघे साहेबांचं आणि तुमचं नातं जिव्हाळ्याचं होतं. जिव्हाळ्याचं होतं. याचा साक्षीदार मी स्वतः आहे. त्यांचा एक वेगळा करिश्मा होता, ते एक पंचाक्षरी एक मंत्र होता, एक वेगळं रसायन होतं. आणि त्यांनी या ठाणे शहराचा विकासाला सुरुवात केली. मला आठवतंय की दिघे साहेबांच्या पश्चात थोडा कठीण काळ होता, परंतु त्या काळात आम्ही सर्व, माझे सर्व सहकारी याने खांद्याला खांदा लावून काम केलं. आमचा उद्देश एवढाच होता की दिघे साहेबांनी जे सुरू केलेलं काम पुढे न्यायचं आणि या ठाण्याचा सर्वांगीण विकास करायचा. आज मला सांगायला अभिमान वाटतो की गेले 25 वर्ष या ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी महापालिकेवर लावलेला भगवा आजही डौलाने फडकतोय. बाळासाहेबांचं या ठाण्यावर प्रेम होतं, त्यांनी प्रेम केलं आणि दिघे साहेबांनी सुरू केलेलं काम आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आज पूर्वीचं ठाणं आपण पाहिलं आणि आजचं आपण ठाणं बदलणारं ठाणं आपण पाहतोय. काही रस्ते रुंद झाले, काही रस्ते आणखी आपल्याला करायचे बाकी आहे. पण शेवटी ज्या शहराचे रस्ते चांगले असतात, ज्या शहराची दळणवळण यंत्रणा सक्षम असते, ज्या शहरामध्ये विकासाचे प्रकल्प सुरू असतात, त्या शहराचा विकास होत असतो. आज मला सांगायला अभिमान वाटतो की या राज्याचा मी आज मुख्यमंत्री असताना आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आम्ही खुला केला. देवेंद्रजींनी एक संकल्पना मांडली, परंतु जगदाळे साहेब त्याच्यामध्ये पूर्ण मी वाहून घेतलं आणि हा रस्ता आज राज्याने देशाचा गेम चेंजर प्रकल्प होतोय. मला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं, जे अंतर 18 तासाचं ते 7-8 तासावर येतं. आणि म्हणून कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. शहर कुठलंही असू द्या, प्रकल्प कुठलाही असू द्या, परंतु शहरातले रस्ते चांगले असले पाहिजे, रुंद असले पाहिजे, कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे.
शेवटी लोकांना काय पाहिजे? मूलभूत सोयी सुविधा, पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता. आणि म्हणून हे देण्याचं काम आम्ही करत असताना आपल्याला मी शेवटी बघा, तुम्ही ज्या पक्षामध्ये काम केलं, 40-50 वर्ष काम केल्यानंतर शेवटी तुम्ही मला म्हणालात आता मग काय राजकारण करायचंय मला, आता माझं वय झालं. मी त्यांना तुम्हाला सांगितलं, बाळासाहेब नेहमी सांगायचे, वयाने माणूस किती मोठा झाला तरी सुद्धा मनाने तो म्हातारा वयस्कर होता कामा नये. तशा प्रकारचं काम तुम्ही अजून करू शकता. तुम्ही तर किती आहे आता? फक्त 67 वर्षाचा तरुण आहे तुम्ही. त्यामुळे तुम्हाला आणखी भरपूर काम करायचं आहे. आणि तुमच्या मनामध्ये काय, तुम्ही काही म्हणजे तुम्ही कुठलाही स्वार्थ, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, काही म्हणाला. शेवटी अशी माणसं जी स्वतःसाठी जगत नसतात, ते आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी जगत असतात. आणि म्हणून तुम्ही मला एकच सांगितलं की लोकमान्य नगरचा विकास हाच माझा ध्यास आहे. आणि म्हणून तर एवढे लोक आले. एवढे लोक येण्यात सोपी गोष्ट नाहीये. शेवटी हे तुम्ही केलेलं जे काम आहे गेल्या अनेक वर्षाचं, त्याचंच प्रतिबिंब आहे. आणि म्हणून ठाण्यामध्ये मला ठाण्याने प्रेम दिलं म्हणून तर मुख्यमंत्री मी झालो. मला आजही मला वाटत नाही मी मुख्यमंत्री पदावर बसलोय म्हणून. का माझ्यामध्ये काय बदल तुम्हाला जाणवला? तुम्हाला काय माझ्यात बदल जाणवला? मी कालही होतो तो आजही आहे आणि उद्याही तसाच राहणार. मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. शेवटी पद येतात जातात. शेवटी आपण कसे वागतो जेव्हा सत्तेवर असताना प्रत्येकाने ही जाणीव ठेवून काम केलं, असा जो जनतेचा जनसागर महासागर जो गोतावळा आहे तो कमी होत नाही, वाढत जातो. मी एका प्रभागातला हा सगळा जनसमुदाय, हेच प्रेम आहे तुमच्यावर. मी नेहमी मनाशी बोलत असतो. आज आपण सत्तेवर आहोत. सत्तेवर असताना जेवढं काय आपल्याकडून होईल तेवढं आपण केलं पाहिजे. आपण लोकांना न्याय देण्यासाठी आपल्याला ही संधी मिळाली आहे. या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. कारण काही आपण अनुभव घेतले, काही उदाहरणं आपल्या समोर असतात. जेव्हा आपण सत्तेवर असताना जसं वागतो, सत्ता येते जाते, परंतु सत्तेवर जरी नसतो तेव्हा ज्याच्याशी तुम्ही जसं वागता तसं तो माणूस आपल्याशी वागतो. आणि म्हणून आज मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो, आनंदही वाटतो. आज जो आम्ही निर्णय घेतला गेल्या 6 महिन्यापूर्वी, आज आम्ही या महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर देखील ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो, सभांना जातो, उद्घाटनाला जातो, त्यावेळेस हजारोच्या संख्येने लोक येतात. सभेला तर येतातच, कार्यक्रमाला तर येतातच, परंतु ज्या रस्त्याने आम्ही जातो त्या रस्त्याच्या दुतर्फा देखील मोठ्या संख्येने लोक शुभेच्छा द्यायला थांबतात.